बोला. वेलकम टू वैशालीज किचन. आज आपण बनवणार आहोत चिकन मोमोज. तर त्यासाठी काय साहित्य लागतात ते बघूया. चिकन खिमा तो मी धुवून घेतलेला आहे. त्यामध्ये मिरची, मग कांदा, कोथिंबीर, थोडंसं अद्रक लसूण पेस्ट. यामध्ये मी मिरची टाकलेली आहे. आपल्याला जेवढं तिखट लागेल तेवढं घ्या. आणि मीठ. आता हे मी मिक्स करून घेते. हे मिक्स करून घे. आता आपण चिकन मोमोज साठी जे स्टफिंग ठेवलेलं होतं ते मॅरिनेशन साठी ठेवूया. आणि आता आपण चिकन मोमोजची चटणी करून घेऊया. त्या चटणीसाठी सुकी मिरची, 7-8 सुक्या मिरच्या, लसूण आणि टोमॅटो हे आता आपण उकळून घेऊया पाण्यामध्ये. आता चटणी करण्यासाठी आपण सुरुवात करत आहोत. तर मग हे गॅस पेटवते. त्यामध्ये टोमॅटो, लसूण आणि सुकी मिरची हे उकळून घेऊया. आता आपण मोमोज साठी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे 200 ग्राम. आता आपण त्यात मीठ टाकतोय. आणि थोडंसं तेल. आता आपण ते मळून घेऊया. A few moments later. आपण मोमोज साठी पीठ मळून घेतलं आहे. आता हे पीठ असं पाहिजे. हे ठेवूया 10 मिनिटं. हे उकडून झालेलं आहे चटणीचं. आता आपण हे टमाट्याची साल काढूया. तर हे आपण काढून मिक्सर मध्ये वाटून घेऊया. आता आपण ही चटणी वाटून घेऊया. आता आपण चटणीला फोडणी घालूया. थोडंसं तेल, थोडासा लसूण, मीठ टाकूया आणि थोडा सोया सॉस थोडासा. आता आपण मोमोजचं पीठ लाटून घेऊया. त्याच्यात छोट्या छोट्या गोळ्या करायच्या. नंतर त्या गोळ्या लाटून घ्या.
जास्त जाड करायची नाही, पातळ लाटून घ्यायची लाटी. आपण यात स्टफिंग करून घेऊया. स्टफिंग भरून असं करायचं. हे असं इझी आहे. Minutes later. आता आपण मोमोज स्टीम करायला ठेवूया. त्याला थोडंसं तेल लावूया म्हणजे हे चिपकणार नाही. Five minutes later. आता आपण मोमोज एका प्लेटीमध्ये सर्व करू. तयार आहे आपले चिकन मोमोज.